आणि आता 5:30 वाजायला आलेले आहेत। मतदानाची वेळ अखेर संपलेली आणि अजून सुद्धा अनेक ठिकाणी मतदार जे आहेत ते रांगेत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। मतदानाची वेळ जी आहे ती 5:30 वाजेपर्यंतची, मात्र वेळ संपत आली तरी सुद्धा अनेक मतदार हे रांगेमध्ये असल्याचं अजून सुद्धा अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे। काही ठिकाणी मतदान प्रक्रियामध्ये अडचण आलेली होती, काही ठिकाणी मोठ्या रांगा होत्या, गर्दी होती, काही लोक उशिरा बाहेर पडले आणि या सगळ्यामध्ये मतदानाची आता वेळ संपत आली आहे, मात्र अजून सुद्धा मतदार जे आहेत ते रांगेमध्ये असल्याचं अनेक ठिकाणी चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघतो अनेक ठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळते। मतदानाची वेळ संपलेली आहे, मतदार रांगेत आहेत। मुंबईत दुपारी 3:30 वाजेपर्यंत 41% मतदान झालेलं होतं। इकडे पुण्यामध्ये 3:30 वाजेपर्यंत 39%, ठाण्यामध्ये आतापर्यंत 41% इतकं मतदान झालेलं आहे। दरम्यान नाशिकमध्ये 3:30 वाजेपर्यंत जी आकडेवारी आहे ती 39.64% इतकी आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रदीप भणगे आणि उदय तिमांडे। सुरुवातीला आपण प्रदीप भणगे यांच्याकडे जाऊया। प्रदीप, आपण बघतो आता खरं तर जी मतदानाची वेळ आहे ती आता संपत आली, मात्र अनेक ठिकाणी अजून सुद्धा मोठ्या रांगा बघायला मिळत आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये 3:30 वाजेपर्यंत हे 40% मतदान झालं होतं। अजून सुद्धा काही ठिकाणी ह्या रांगा आहेत। आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 45%च्या आसपास मतदान हे पूर्ण कल्याण डोंबिवली परिसरात होऊ शकतं असं म्हटलं जात आहे। सकाळच्या वेळेला जो उत्साह लोकांमध्ये दिसला, मात्र दुपारनंतर हा जो उत्साह आहे हा कमी झालेला दिसतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी जे आहे बिनविरोध, म्हणजे जवळपास 20 ठिकाणी बिनविरोध निवडणूक झालाय, त्यामुळे नागरिक हे काही ठिकाणी संतापलेले दिसले। त्यांना वोटिंग करायचं होतं, मात्र वोटिंग करायला मिळालेलं नाहीये। तर कल्याण पूर्वमध्ये तर अक्षरशः जे आहे मतदान करायला गेल्या मतदाराच्या आधीच काही लोकांनी मतदान केल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाहीये, त्यामुळे नागरिक हे वैतागलेले होते। त्याचप्रमाणे शाहीचा विषय हा जसा मुंबईत गाजला तसा कल्याण डोंबिवलीत सुद्धा हा विषय गाजतोय। शाही ही काही ठिकाणी जी आहे ती आहे, काही ठिकाणी मतदारांच्या हातावरची शाही ही पुसली जाते असं मतदारांकडून सांगण्यात येतंय। बरं सर, आपण जाऊया आता उदय तिमांडे यांच्याकडे। नागपूरमध्ये आपण जाऊया। उदय, नागपूरमध्ये आताची काय परिस्थिती बघायला मिळते? आपण बघतोय अनेक ठिकाणी आता वेळ संपले तरी सुद्धा अनेक ठिकाणी मोठी गर्दी बघायला मिळते। अमित, सकाळी 7:30 वाजता ही मतदानाची सगळी प्रक्रिया सुरू झाली होती आणि आता 5:30 वाजलेले आणि मी तुम्हाला हे दृश्य दाखवतोय। 5:30च्या ठोक्याला जे आहे ते पोलिसांकडून या मतदान केंद्रावरचं लॉक जे आहे ते लावलं जातं, कारण 5:30 पर्यंतची शेवटची वेळ होती आणि 5:30 झाल्यानंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांकडून हे मतदान केंद्र जे आहे ते लॉक करण्यात आलेलं आहे। 5:30 वाजण्याच्या आधी जे मतदार आत शिरले होते मात्र त्यांचं मतदान जे आहे ते घेतलं जाणार आहे। नागपूरमध्ये गेले 12 दिवस जे आहे ते प्रचाराचे आरोप प्रत्यारोप रंगले होते आणि त्यानंतर आज अखेरचा दिवस म्हणजे मतदार राजाचा दिवस होता। मतदार राजा या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाला, कारण नागपुरातल्या सगळ्याच मतदान केंद्रावर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। दुपारी देखील ती स्थिती होती, मात्र संध्याकाळ होता होता ही गर्दी कमी झाली होती। मी ज्या सध्या मतदान केंद्रावर आहे, या मतदान केंद्रावर तुरळक अशी गर्दी होती, मात्र गेल्या वेळी जे नागपूरमध्ये 54% मतदान झालं होतं त्या मतदानाच्या तुलनेमध्ये यंदा मतदान कमी होईल का अशी भीती देखील जाणकार व्यक्त करतात, कारण 3:30 वाजेपर्यंत फक्त 42% मतदान झालं होतं। त्यानंतरच्या 2 तासामध्ये जर 20%ची जरी वाढ झाली तरी 52% इतकं मतदान जे आहे ते नागपूरमध्ये होईल अशी शक्यता आहे। खरं तर निवडणूक आयोग असेल, नागपूर महानगरपालिका असेल, यांनी राजकीय पक्षांनी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुद्धा झाले आणि आता आपण बघतो दृश्यांमध्ये की मतदान प्रक्रिया पार पडलेली नागपूरमध्ये बघायला मिळते। आपण आता जाऊया सुस्मिता बधाणे आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे आपण जाऊया। सुस्मिता, सध्या तुम्ही कोठ्यात आणि तिकडची काय परिस्थिती दिसते? मुंबईमध्ये आपण बघतोय की मतदानासाठी मुंबईकरांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळत होतं। 5:30 वाजलेले आहेत। अनेक मतदान केंद्रावरती आता मतदान प्रक्रिया ही थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 10,000हून अधिक मतदान केंद्र हे मुंबईमध्ये तयार करण्यात आलेले होते। विविध सोसायट्या आणि मोहल्ल्यांच्या परिसरामध्ये या मतदान केंद्रांची निवड करण्यात आली होती। 10,000 मतदान केंद्र असल्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी म्हणावी तितकी पाहायला मिळाली नाही।
वेळेमध्ये मतदान प्रक्रिया ही पूर्ण झाली असल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळते, परंतु ज्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेमध्ये दुपारनंतर जरा नागरिकांची गर्दी वाढल्याचं पाहायला मिळालंय, तिथं 5:30 नंतरही मतदान होऊ शकतं। टोकन क्रमांक 5:15 वाजेपर्यंत आलेल्या 5:30 पर्यंत आलेल्या सगळ्या नागरिकांना दिले जाणार आहेत। त्यांचा मतदानाचा हक्क अंतिम व्यक्तीपर्यंत मतदानाचा हक्क बजावला जात नाही, शेवटच्या माणसाचा हक्क बजावला जात नाही तोपर्यंत मतदान करता येणार आहे। सध्या मी चर्नी रोड आणि चर्चगेट या परिसरामध्ये आहे। या केंद्राच्या बाहेर आपण बघितलं एकंदरीत दृश्यांमध्ये सुस्मिता बघायला मिळते की प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झालेली बघायला मिळते। तुम्ही सोबतच राहा, आपण कोल्हापूरमध्ये आता जाऊया। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरकरांनी आज कसा प्रतिसाद दिला आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? आम्ही सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद असा मतदानाला कोल्हापूरमध्ये मिळताना पाहिला, म्हणजे अत्यंत चुरशीनं मतदान आहे ते सर्वच केंद्रावर दिसून येते। आता मतदानाची वेळ संपल्यानंतर सुद्धा शहरामध्ये या प्रकरणात हजारो मतदार अद्यापही रांगेत असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येते। प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला गेलं तर बाहेर पडलेले आहेत आणि आता आतमध्ये ते मतदान केंद्रावरती आल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क आहे तो बजावता येणार आहे। आतमध्ये जे बाहेरचे गेट होते आतमध्ये येण्याचं ते गेट आता बंद करण्यात आलेले, मात्र जे आतमध्ये मतदार दाखल झालेले आहेत त्यांना मात्र मतदानाचा हक्क आहे तो बजावता येणार आणि त्यासाठी या ठिकाणी पाहायला गेलं तर मतदान केंद्र प्रतिनिधींची धावपळ या ठिकाणी आहे ती होताना आपल्याला दिसून येतात। पोलीस जी अनावश्यक गर्दी आहे ती या ठिकाणी हटवताना आपल्याला दिसून येत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर अत्यंत चुरशीनं आहे ती मतदान प्रक्रिया कोल्हापूरमध्ये होत होती आणि आता प्रत्येक या मतदाराला ते एक टोकन दिलं जाते आणि या टोकनद्वारे आहे ते त्याचा मतदान आहे ते कंटिन्यू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर अत्यंत चुरस आहे ते सकाळपासूनच आहे ते कोल्हापूरमधल्या सगळ्याच केंद्रावरती पाहायला मिळाले। अखेरपर्यंत ही चुरस आहे ते कायम असताना आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीचा सामना आहे तो कोल्हापूरमध्ये रंगताना पाहायला मिळतात। काँग्रेसचे सतीश पाटील हे एकाकी लढत देताना पाहायला मिळतात। त्यांच्या विरोधात महायुतीच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा खरं ज्ञानेश्वर, त्यामुळे अजून सुद्धा कोल्हापुरात बरंच मतदान बाकी असल्याचे दिसतंय, गर्दी दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते। सोबतच जरा तुम्ही आपण जाऊया आता गोविंद वाकडे यांच्याकडे। गोविंद, सध्या तुम्ही कुठल्या केंद्रावर आहात आणि तिकडची काय परिस्थिती आहे? अमित, खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी जी निवडणूक इथे पार पडते आहे, मतदान पार पडते आहे, या सगळ्या प्रक्रियेकडे राज्याचं लक्ष होतं। अर्थातच भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती। आरोप प्रत्यारोप राज्यानं पाहिले होते आणि त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे 267 केंद्र होते मतदान केंद्र, त्यापैकी जवळपास 500 मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले होते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये खरं तर एक प्रकारचे दबाव म्हणता येणार नाही, परंतु एकंदरीत जर बघितलं तर नागरिकांची आत्ता ही जी रांग आहे, ज्या पद्धतीनं मतदान होतं आहे इकडे आत्ता उत्साह दिसतो या नागरिकांमध्ये। खरं तर मतदान करण्याची वेळ संपली आणि या मतदान केंद्रासह जे शहरातले इतर मतदान केंद्र आहेत त्यांचे गेट बंद करण्यात आलेले आहेत। मात्र ह्या सगळ्यांचं मतदान, शहरभरातलं जे मतदान ते व्हायला जवळपास 7 वाजतील आणि मतदानाची एकूण टक्केवारी ही 55% पुढे जाईल। आत्ता आपल्या हातात जी आकडेवारी आहे ते 42.65% आत्तापर्यंत मतदान झाल्याची, म्हणजे 3:30 वाजेपर्यंतच्या मतदान झाल्याची ही आकडेवारी आहे, ज्यामध्ये 3.5 लाखाहून अधिक पुरुष आणि त्याचबरोबर महिलांनी सुद्धा मतदान इकडे नोंदवलेलं आहे। मात्र एकूणच जर परिस्थिती बघितली तर पिंपरी चिंचवडच्या या लढतीकडे राज्याचं लक्ष होतं। ज्या आरोप प्रत्यारोप झाले त्या सगळ्यांकडे नागरिक कसे बघतायत ते उद्या निकालामध्ये कळणारच आहे। मात्र एकूणच या शहरामध्ये जे मतदान आहे ते 55%च्या पुढे गेलं तर ते कुणाच्या पथ्यावर पडणार आहे, वाढलेला टक्का त्यामुळे उद्याच हा सगळा कौल कोणाच्या बाजूने आपल्याला बघायला मिळेल। गोविंद, ज्ञानेश्वर, सुस्मिता, प्रदीप आणि उदय, तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार।